आणि मला असं वाटतं की मैत्री काय फक्त कौतुक करण्यासाठी हो, किंवा बरोबर. मजा करण्यासाठी नसते. रादर मैत्री ही कौतुक करण्यासाठी नसते. नसतेच, हं. 3-3.5 वर्ष हिच्या मागे लागले, आता कर लग्न, आता कर लग्न. हो. तर ती ऐकतच नाही. तर मला असं वाटतं की आता थोडक्यासाठी कशाला करतेस लग्न. जे काय आम्हाला पटत नाही तिथे बोलतो, भांडतो, जे काय आमचं असतं जे काही. हं. आणि ऑफकोर्स त्यामुळे एक क्लॅरिटी राहते टोमणे मारायला आवडतात हो, की बाई हो. आपल्यात एक जनरेशनचा गॅप आहे. पण ती एरवी मला ताईसारखी असते. जुया हे कर, जुया असं कर, जुया तसं कर. मी म्हणलं, हो हो. माझ्या आईचं नाव अनिता आहे आणि दीपक आहे. हं. तर ही बरेचदा असं म्हणते, मग काय बोलतो दीपू काय म्हणतो, अनिता काय म्हणते. जेलसीवाला फॅक्टर नाहीये समहाव दोघींमध्ये की हिला का मिळतंय मग मला का मिळत नाही. हा सेम तिच्यातही नाही माझ्यातही नाही असं मला वाटतं. नमस्कार, मी दीपाली म्हात्रे आणि तुम्ही पाहताय लोकमत फिल्मी. फ्रेंडशिप डेचं निमित्त आहे आणि आज अशा मैत्रिणी आपल्यासोबत आहेत ज्या ऑनस्क्रीन तुम्हाला एकमेकांच्या वैरी दिसतील, पण ऑफस्क्रीन प्रचंड छान मैत्रिणी आहेत. माझ्यासोबत आहेत प्रियांका आणि जुई. दोघांचं स्वागत आहे लोकमत फिल्मीमध्ये. बरं, ऑनस्क्रीनची आमची म्हणजे तुमची केमिस्ट्री आम्हाला माहितीच आहे आणि आम्ही बऱ्याच वेळेला असं ऐकलं पण आहे की ऑनस्क्रीन तुम्ही एकमेकांच्या अगदी विरोधात उभे असतात, पण ऑफस्क्रीन तेवढ्याच तुम्ही घट्ट मैत्रिणी आहात. ही सुरुवात कशी झाली आहे आणि फर्स्ट इम्प्रेशन काय होतं सगळ्यात आधी? खूप मागे जावं लागेल ह्याचं. हो. पण आम्ही पहिल्यांदा जेव्हा एकमेकींना भेटलो होतो एका ऑडिशनसाठी, तर असं काही आईस ब्रेक वगैरे करायची कधी कशी काही हा, गरज म्हणजे वाटली आम्ही नाही. डायरेक्ट बोलायलाच लागलो एकमेकींशी. विषय खूप वेगळा होता ज्याच्यावर आम्ही हा. बॉन्ड झालो. पण असं काही वाटलं नाही की पहिल्यांदा भेटली आहे किंवा काय. आम्ही बोलायला लागलो. आणि त्या शो मध्ये दोघींचंही कास्टिंग झालं नाही आणि ह्या शो मध्ये दोघींचंही झालं. त्यामुळे असं झालं की ओळखतच होतो. ओके, आणि पण मग- ही भेट किती वर्षांपूर्वीची? हा शो सुरू व्हायच्या 1 वर्षभर आधी हा, असेल. हा. म्हणजे आता 6 वर्ष झाली असतील, राईट? हा 5 वर्ष चालू हा आहे, 4 show. वर्ष 4 वर्ष 5 चालू आहे. वर्षांपूर्वी 5 म्हणजे वर्ष. पहिल्यांदा त्या वेगळ्याच एका शोच्या सेटवर आम्ही आणि भेटलेलो. एकच दिवस म्हणजे अर्धा तास, दिवस काही किंवा तास काही तास काही होते. तास भेटलो होतो Okay. पण आम्ही. तेव्हा इंजा अजून पण खूप जणी होत्या आणि हो. आमच्यात खूप छान गप्पा झाल्या, तिथे खूप वेळ थांबलो होतो कारण. आणि मग त्याच्यानंतर काहीच कॉन्टॅक्ट नव्हता. पण मग नंतर जेव्हा अचानक कळलं शूटला हा, आलो आम्हाला एकत्र. कळलं ना आमचं कास्टिंग झालंय. मॉक शूटला आम्ही एकत्र फर्स्ट टाइम भेटलो. हेच लोकेशन आहे, इथेच केलेलं हा. हा. मॉक शूट आम्ही. सो तेव्हापासून आम्ही नंबर्स एक्सचेंज केले आणि आम्ही जवळजवळ रोज बोलायचो शो सुरू होईपर्यंत. ओके. रोजच्या घडामोडी की म्हणजे काय घडलं, मग आज काय झालं, आज आपलं फोटोशूटची डेट आली का किंवा काय. कारण आहे ना, नवीन शो सुरू होण्याच्या आधी खूप धाकधूक असते तो ऑन एअर जाईपर्यंत की आपलं खरंच फायनल कास्टिंग झालंय की नाही. इथपासून सगळी टेन्शन्स वेगवेगळी असतात. सो आम्ही ते रोज बोलायचो. मला काही अपडेट आली की मी तिला शेअर करायचे. सो संध्याकाळी 6:30-7 वाजता आमचा एक फोन व्हायचा आणि आम्ही असं बोलायचो. सो तशी मैत्री झाली. ओके, पण जेव्हा तुम्ही आता ऑनस्क्रीन खलनायिका तू साकारतेस आणि हिच्यावर बऱ्याच काही काही गोष्टी असतात ज्या तुला कराव्या लागतात, हार्श बोलणं असेल, मारणं असेल, की कुठल्याही गोष्टी असतील, त्या कशा पद्धतीने आता तो बॉन्ड झाल्यामुळे तुला इझी पडत आहेत किंवा त्याबद्दल तुमच्या दोघींचं असं काही चर्चा होते का? नाही, मला तरी असं पर्सनली वाटतं की जुई खूप चांगली ॲक्ट्रेस आहे. त्याच्यामुळे इथेच ईज होऊन जातं काम करताना. कारण तिला माहीत असतं की मी चिडल्यावर कसं रिॲक्ट करायचं आहे. आणि ती जेव्हा भडकते माझ्यावर, जेव्हा सायली हवी होते प्रियावर, तेव्हा मला काय करायचं हे मला माहीत असतं. तो मला वाटतं की तिथे ना थोडंसं इझी होऊन जातं. म्हणजे तुमची मैत्री तर आहेच डेफिनेटली, पण त्याच्या पलीकडे कामात प्रामाणिकपणा असला ना, तर मला वाटतं गोष्टी ना सोप्या होतात. आणि ह्या शो मध्ये आम्ही खूप मोठे मोठे वन शॉट केलेले आहेत. 6-6 पानांचे वन Exactly. शॉट सीन केलेले आहेत आणि केवळ आम्ही दोघी होतो त्याच्यामध्ये, म्हणून ते वन शॉट व्यवस्थित झाले. कारण मला नेहमी प्रियाच्या बाबतीत हे जाणवतं की सिन्सिअरिटीची सेम लेवल आहे. ओके. आता पण आमचा आतमध्ये एक सीन झाला, काल तिचा झाला होता मास्टर, तेव्हाही माहित होतं की तो वन शॉट मध्ये होऊन जाणार. कारण तिचंही पाठांतर व्यवस्थित असतं, माझंही असतं आणि आम्हाला साधारण एकमेकींचं टायमिंग कळलेलं आहे हा, की ती कशी रिॲक्ट होणार आहे काय. आणि आम्ही इतके मारामारीचे खूप व्हायलंट सीन्स केले. हो. चुकूनही तिचा मला कधी हात लागला नाहीये ना माझा तिला हात लागलाय. वाव. आम्ही केस खेचाखेचीचा सीन केला होता. सो तेव्हाही चुकूनही आमचा एकही केस खेचला नाहीये. त्यामुळे हे झालंय, म्हणजे तसा रापो झालाय. हा, आणि तो एक कम्फर्ट मला वाटतं ना की समोरचा आर्टिस्ट जेव्हा खूप ओपन असतो आपल्यासाठी मैत्री करण्यासाठी, बरोबर. सो आपसुकच ना तो कम्फर्ट येतो आणि मग ते दडपण राहत नाही की अरे यार मी कसं करू आता. म्हणजे आम्ही केस खेचण्याचं असू देत नाही, तर तो आमचा आता जो मी फायनल ते तिला तुडवलं होतं. सो मला प्रेशर खूप होतं की मी तिला, आणि तो वन शॉट होता सीन अख्खा. बापरे. मला खूप बोलायचं पण होतं आणि हिला मिळेल तितकं मारायचं होतं. सो मला आधी प्रेशर आलं होतं खूप की
चुकूनही तिला लागता कामा नये, कारण दिसताना तर ते खूप जोरात मारते असं दिसायला हवं, पण तिला हातही माझा कुठे टचही आणि झाला आम्ही 3 नाही. दिवस तो 3 सलग दिवस करत shoot होतो. करत होतो बापरे. आम्ही म्हणजे एक तसे. दिवस करायचो, मग त्याचं वेगळं कटिंग हो. दुसऱ्या मग अँगल दुसऱ्या अँगलनी. आणि तिसरं परत. सो आम्ही असंच अरे यार आता परत आपल्याला बरं तिचे सगळं केस बीस धरून करायचंय. मला तिला उभं करायचं होतं, सो मला बापरे. ते थोडं प्रेशर यायचं, पण ते आम्ही ठरवलं होतं कसं करायचंय. Yes. ते होऊन गेलं. ओके. ही ऑनस्क्रीन मैत्री आता आम्हाला दिसते, कारण अर्थात काय आहे ना, की ते तुमचं रिफ्लेक्ट होतंय. जो तुमचा बॉन्ड आहे तो ऑनस्क्रीन रिफ्लेक्ट होतोय. पण माझ्याच एका इंटरव्ह्यूमध्ये तुम्ही दोघींनी सांगितलं होतं, की तुमच्या दोघींमध्ये 7 वर्षाचं अंतर आहे, हो. राईट? सो जुई अगं एक जनरेशनचं अंतर आहे. पण मग जुई कसं हँडल करावं लागतं प्रियाला, किंवा मग प्रिया कसं हँडल करते तुला, हेही मला ती मला ऐकायला हँडल करते असं मला वाटतं. Seriously? हो. कारण ती खूप मोठ्या मुलीसारखी असते. आवडेल. असं म्हणजे एकदम म्हणजे तिचे पण बालिश बालिश गोष्टी काही रूममध्ये ज्या आमच्या चालतात तशातल्या आहेत, पण ती एरवी मला ताईसारखी असते. जुया हे कर, जुया असं कर, जुया तसं कर. मी म्हणलं, हो हो करते. अशा बऱ्याच गोष्टी असतात आणि ज्या मेकअप रूम मध्ये ती मला ओरडत असते आणि मी ऐकत असते. आणि मी आपलं एक खरं तर ते काही असं अंतर म्हणावं असं कोणाला जाणवणार नाही. जाणवत नाही, हा. बर्थ इयर जरी त्यात अंतर असलं तरी, पण मला तिला एक टोमणे मारायला आवडतात की बाई आपल्यात एक जनरेशनचा गॅप आहे, किंवा एखादी गोष्ट तिला माहित नसेल जी मला माहित असेल, हा. जी आता तुला कसं कळणार, आपल्या जनरेशनचा गॅप आहे. ओ. So हे असं चालू असतं सतत. पण मी बघितलंय की फक्त जुईशी तुझी मैत्री नाहीये, जुईच्या आईसोबतही तुझी खूप छान हो, मैत्री बापरे. आहे. त्यांचं वेगळं चालू असतंय का गं? एक्झॅक्टली. त्यांचं एक वेगळा चॅट सुरू असतो, त्यांचं वेगळं चालू असतं. म्हणजे त्या तिचेही लाड पुरवतात, तिला खायला बरंच काय काय गोष्टी आणतात, ते आम्ही बघितले इंस्टाग्राम स्टोरीवर तू त्यांना सांगताना. मग कसा बॉन्ड झाला त्यांच्याशी पण, आणि मग त्यांच्याकडे ती हिची कंप्लेंट काही करतेस का? कंप्लेंट नाही. नाही नाही, त्यांच्याशी बॉन्ड म्हणजे आता ही तर आईला आई वगैरे न म्हणता केतन आणि नेत्रा वगैरेच म्हणत असते, म्हणजे आमच्या समोर. किंवा माझ्या आईचं नाव अनिता आहे आणि दीपक आहे, हा. तर ही बरेचदा असं म्हणते, मग काय बोलतो दीपू, काय म्हणतो अनिता, काय म्हणते. सो आमच्यात ही एक अशी गंमत आहे, तिचं काही कोणाचं हे नाहीये. हा. पण मग मला असं वाटलं की आता नेत्रासोबत माझी खूप छान मैत्री झाली आहे. झालीये. ती आली होती ना आमच्या घरी राहायला, ती हा. कर्जतला आल्या होत्या, तेव्हा अच्छा. ऍक्च्युली मैत्री झाली. त्याचा एक वेगळा किस्सा आहे आणि छकुलीवाला. सांग ना, मला ऐकायला आवडेल थोडंसं थोडक्यात. सो मला कुत्र्या आणि मांजरांची भयंकर भीती वाटते. हा. हे माझं प्रेम आहे त्यांच्यावर, असं नाहीये. मी Hate पण मला नाही करत, हा मी मला हेट भीती नाही वाटते. करत, पण मला भीती वाटते. आणि ते चावतील किंवा अजून काही मला होईल ह्याची भीती नाही वाटत. मला इन जनरल त्यांच्या स्पर्शाची भीती वाटते. त्यांचा तो फर मला असं लागणार, मला कसं तरी होतं. सो मी, दिशा, प्राजक्ताताई आणि हिच्याकडे गेलो होतो राहायला. हा. हा, कर्जतला. हा. एक 2 डे ट्रिप वगैरे हो, टाइप्स अशी होती. पावसाळी पिकनिक. हा. अरे वा. आणि आम्ही हिच्या हॉलमध्ये, तिचे आई बाबा आत झोपले होते हा. आणि आम्ही सगळे हिच्या हॉलमध्ये असे झोपलो होतो की एक डबल बेड होता, त्यावर प्राजक्ताताई आणि मी झोपले होते, हा. आणि खाली जुई आणि दिशा असे झोपले होते. आणि एक छकुली म्हणून, जी आत्ता नाही आहे, हा. पण छकुली म्हणून हिचं जे बाळ होतं, ती तेव्हा थोडी आजारी होती, पण ती खूप शांत होती दिवसभर. सो मला तिची भीती गेली होती. मला माहित होतं ही काही काही नाही करणार करणार नाहीये, बिचारी, यार हा. तीच प्रॉब्लेम मध्ये, तर ती कायच करेल मला. म्हणून मग ती म्हणाली की तिला इथे राहू देत, मी त्या बाळांसोबत तिला नाही ठेवत. म्हटलं ठीक आहे हरकत नाही. आणि दिशा मला म्हणाली, पिऊ तू टेन्शन घेऊ नकोस, मला अशी दुसऱ्याकडे कुठे गेलो ना घर सोडून की मला झोपच येत नाही, अच्छा. तर ती आलीच तर मी हँडल करेन. वाव. म्हटलं चल ठीक आहे हरकत नाही. म्हटलं हरकत नाही, झोपूया. एक 10 मिनिटं, कारण खूप फिरलो होतो, दमलो होतो. प्राजक्ताताई झोपली, जुई झोपली, दिशा तर म्हणजे जी मला वाटलं होतं ही जागी राहील दिशा जोरात होती. अशी झोपली होती. आणि मला असं झालं की अच्छा ठीक आहे. आणि ना काय होतं, मला माहित होतं की ती काही करणार नाही मला, पण एक Back of the mind सबकॉन्शियस असणार लेवलला कुठेतरी, मला हा. माहित होतं की ती कुठे आहे. मग मी ना अंधारात तिला बघायचे. हा. मग ती एक तिच्या इथे दाराच्या इथे एक टेबल होतं, हा. त्या टेबलवरती ती मला बसलेली दिसली. हा. मी म्हटलं अच्छा ठीक आहे, बसली आहे, ठीक आहे, झोपले. असं पांघरून दिलं होतं, छान असं फर आलं गुबगुबीचं. तरी ना भीती ना पोटात, बरोबर. म्हणून मी पांघरुणात सुद्धा मांडी घालून झोपले होते Oh, अशी. shit. हा. आणि पांघरुण खाली तसंच होतं. थोड्या वेळानं परत कुठे असेल ही छकुली, शोधतेय, तिथे तर दिसे ना टेबलवर. बाप रे, मला तर काही सुचेना. आणि मी असंच बसले आणि बघितलं तर माझ्या पांघरुणाच्या इथे झोपली होती. Oh, shit. म्हटलं आता हिला
कोणालाच उठवू शकत नाही. बरं ही आजारी, तर म्हणजे मला जरी भीती वाटत असली तरी माझ्यात माणुसकी आहे प्राण्यांप्रती पण, की अरे यार ही बिचारी आजारी आहे आणि हिला मी आता कसं हाडतूड करू की जा बाई तू इथून म्हणून. म्हटलं हरकत नाही, तू इथे झोप, तू आजारी आहेस, मी बरी आहे. मी तसंच पांघरून हळूहळू काढलं तिला न डिस्टर्ब करता. आणि हिच्या खिडकीच्या इथे एक असा लादीचा ओटा आहे हो हो जो ऑब्व्हियसली कर्जतला गार होतं. मला जुई म्हणाली होती की ती ना लादीवर नाही जाणार, का कसं त्यांना थंडी वाजते ना, हो. मग म्हणून ते असं काहीतरी चादर वगैरे शोधतात. म्हणून मी त्या लादीवर जाऊन झोपले. मला माहित होतं तिकडे तिथे नाही येणार ती. आणि मला आठवतं सकाळी जुई उठली, पियू तू इथे का झोपली आहेस? म्हटलं अगं ती छकुली आली होती झोपायला. आणि मला सगळी काकू पण म्हणतात अगं मग बेडरूम मध्ये यायचं. पण आपल्याला एक गिल्ट असं नाही यार की राईट. बरं असं 2 वाजता वगैरे उठून कोणाला तरी सांगायचं मला आज झोपू द्या वगैरे. म्हटलं मरू दे आता. पण मला खूप आठवतो तो किस्सा की कोणालाच उठवता येत नव्हतं. आणि छकुली अशी झोपायची, अशी ह्याच्या आपल्या ह्याच्या मांडीवर. हम्म. सो ती त्याच डिस्टन्सला झोपली असणार. सो ही उठल्यावर तिला छकुली अशी दिसली असणार समोर. पण मग बाकीच्या बाळांना तू हिला कधी भेटवलंस की नाही, जी काही एवढी बाळ नाही, नाही. तेव्हा? आणि ती झाली पण कम्फर्टेबल, कारण तिला मुळात त्या दिवशी त्यांची भीती गेली, कारण ते जवळ येतच नव्हते तसे. हा. सो तिची भीती दुसऱ्या दिवशी गेली. आणि ॲज लॉंग एज मला स्पर्श करत नाहीत किंवा मला जवळ येत नाहीत तर मी एका रूम मध्ये तशी Okay असते. राहू शकते. आणि सगळे नंतर म्हणजे प्राजक्ताताई जी एवढी घाबरणारी, ती खेळायला वगैरे लागली Wow. त्यांच्याशी. तो तेवढा लगेच 2 दिवसात फरक पडला होता. बरं ही तर माझ्या मते 2 दिवसाची ट्रिप असेल तुमची, पण आता तुम्ही माझ्या मते एक प्लॅनही केला होता आणि डोर कुठेही हो. ट्रिपला तरी गेला होतात माझ्या मते. आणि ते तुम्ही म्हणत होते की तुम्ही खूप आधी ठरवलेलं, शेगावला गेलो तेव्हाच होतो. सांगितलेलं सेटवर आलं होतं की आम्ही काहीतरी प्लॅन करतोय हो. पण आम्ही जाणार आहोत. तर ते कसं प्लॅन करता शूटिंग मधनं वेळ काढून, आणि ती मैत्री जपावी लागते राईट, की शूटिंगच्या वेळा हे पाळून ती मैत्री जपायला स्वतःला वेळ द्यायलाही तेवढंच. तर तुमच्या दोघींपैकी कोण इनिशिएटिव्ह घेतं जास्त? प्लॅन तर पियूचा, म्हणजे पियू दरवर्षी जाते. आणि आमचं असं झालेलं की मी गेले नव्हते कधीच, तर मला पण जायचंय असे आम्ही गेले 2 वर्ष बोलत होतो. ह्या वर्षी आम्ही ठरवलंच की जायचंच. आणि आम्ही ग्रुप काढला व्हॉट्सअपवरती. त्याच्यामध्ये मी, प्राजक्ताताई, पियू आणि अस्मिता म्हणजे आपली मोनिका. मोनिका होती. पण मोनिकाचं पिल्लू छोटं आहे आणि तेव्हा आम्ही गेलो तेव्हा तिथे 46-47 टेम्परेचर होतं. बापरे. त्यामुळे तिचं कॅन्सल झालं येणं. पण आम्ही म्हटलं आपण जायचंच आहे काही करून. आणि आम्हाला सुट्टी पण लकीली 1 दिवसाची मिळाली. सो मी एका दिवसात सकाळी लवकरच्या ट्रेननी गेलो, रात्री परत ट्रेनला बसून आलो दुसऱ्या दिवशी सकाळी, आणि लगेच मग शूटला पण आलो. बापरे. धावपळीचं झालं पण जी मजा आली ना आम्हाला, आम्ही खूप एन्जॉय केलं तिघींनी. म्हणजे दर्शन पण खूप छान हा, झालं. दर्शन तर छान झालंच. आणि एक तसं होतं की दर्शन घ्यायला जरी जात असलो तरी ट्रेन मध्ये येता जाताना हो, खूप मजा केली. आम्ही उनो खेळलो. मी खूप हारले, ही खूप जिंकली. पण हा जो बॉन्ड आहे ना, अर्थात हा 5 वर्ष किंवा ह्याच्या आधी तुम्ही भेटलात, त्याच्यामुळे तो बॉन्ड असेल, कनेक्ट असेल. दोघींमधला असा कुठला कनेक्ट तुम्हाला वाटला की ह्या गोष्टीमुळे तुम्ही जास्त जवळ आला? तुला जुईमधला आणि तुला अर्थात प्रियांकामधला? दोघी खूप स्ट्रेट फॉरवर्ड होतो आणि तोंडावर बोलतो. अच्छा. आणि मला संभव असं वाटतं ना की मी जुईसोबत कम्फर्टेबल ह्या कारणासाठी झाले किंवा मला जुईचा त्रास कधी झाला नाही, कारण ना तो एक जेलसीवाला फॅक्टर नाही आहे संभाव दोघींमध्ये की हिला का मिळतंय मग मला का मिळत नाही. हा सेम तिच्यातही नाही माझ्यातही नाही असं मला वाटतं की ते तिच्या वाटचं तिला मिळतंय, माझ्या वाटचं मला मिळतंय. तो नसल्यामुळे ना आपसुकच ते. आणि इथे ना TTMच्या बाबतीत मला नेहमी वाटतं इथल्या प्रत्येक मुलीना एकमेकींच्या चिअर लिडर आहेत खरं सांगते. ओके. कोणीच कोणाच्या बद्दल मागून कांदे सोलत नाही किंवा हे नाही. आम्ही सगळ्या जणी एकत्र असतो. जे काय आम्हाला पटत नाही तिथे बोलतो, भांडतो, जे काय आमचं असतं जे काही. आणि ऑफकोर्स त्यामुळे एक क्लॅरिटी राहते आपल्याला की ही पण तशीच आहे, हिला पण काही नाही. म्हणजे ही माझं उद्या काही वाईट होत असेल तर ही मला सांगणार, हे मला नक्की माहिती असतं. तो विश्वास एक जनरेट झालेला आहे आता. आणि त्यामुळे तो झोन आलाय तसा की माझं उद्या चुकलं तर ही मला सांगेल, तिचं काय चुकत असेल तर मी सांगणार. आणि आम्हाला त्याचा राग येत नाही. आम्ही ते तेवढा स्पोर्टिंगली घेतो. किंवा सीनमध्ये सुद्धा तिने मला सांगितलं की जुया असं कर ना, तर मला लगेच असं नाही वाटणार की तू का मला सांगतेस. आम्ही ते करतो ते लगेच चेंज. सो त्यामुळे झालंय तसं. आणि मला असं वाटतं की मैत्री काय फक्त कौतुक करण्यासाठी किंवा मजा करण्यासाठी नसते. रादर मैत्री ही कौतुक करण्यासाठी नसते. नसतेच. जर मी जुई काहीतरी चुकीचं करत असेल, पर्सनल असू देत किंवा प्रोफेशनल असू दे, आणि जर मी तिला सांगितलं नाही आणि तिला करेक्ट नाही केलं तर मग आमच्या मैत्रीचा उपयोगच काय आहे? राईट. सेम म्हणजे लाईक आणि मग ती एक जनरेशन लहान असली माझ्या तरी सुद्धा मी ऐकते. काय थोडंसं असते कधी कधी मॅच्युरिटी जास्त लवकर येते, 7 वर्ष लवकर.
ओके, पण अभिनय व्यतिरिक्त आणखीन कुठल्या गोष्टींमध्ये म्हणजे कुठल्या गोष्टींवर तुमची दोघींची चर्चा होते? कारण मैत्री म्हटल्यावर आपल्याला बऱ्याच गोष्टी एक्सप्लोअर करायच्या असतात. बऱ्याच म्हणजे हे तर फक्त इथे कामापुरतं तुमचं झालं. पण ह्याच्यातून जेव्हा बाहेर पडता तेव्हा कुठल्या गोष्टी एकमेकींच्या कनेक्ट होतात आणि कुठल्या गप्पा असतात त्या? कुठल्या वेगळ्या गप्पा तर विषयांवर? काय खूपच कशावरही हा. जातो आम्ही. काहीही आम्ही दिवसभर चॅटर बॉक्स असतो आमच्या रूममध्ये. चपड 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 सुरूच असतं. हं. पण आम्ही चांगल्या फिल्म्स बद्दल बोलतो ओके. किंवा सिरीज बघितली त्याबद्दल बोलतो की काय छान वाटलं काय कसं किंवा कुठला शॉर्ट जरी सीन बघितला सो आम्ही त्याबद्दल बोलतो. फिरण्याबद्दल बोलतो. फिरण्याबद्दल जुईने हो, मला मी सांगितलंय तिला की सांगितलंय पैसे आता. बाजूला काढ. तिला एक फिरण्याचा. अमाऊंट जायचंय. सांगितली आहे मी की ओके. ती अमाऊंट तुझी ह्या शोच्या एंड पर्यंत बाजूला राहिली पाहिजे. सो हा शो संपल्यावर आम्ही फिरायला जाणार आहोत. ओके. ती मला परदेशी घेऊन जाणार आहे फिरायला. अच्छा. सो तसं आमचे प्लॅन्स आहेत आणि अशा बऱ्याच गोष्टींवर बोलत असतो आम्ही. म्हणजे असं एक नाही सांगता येणार. सो ती बरोबर. काय वेगळं कुक केलं तिने रेसिपी काय असेल तिच्याकडची वेगळी पद्धत असते. हं. सो ते सांगते किंवा असं भरपूर काय काय चालू असतं. किंवा म्हणजे मेकअप पासून सगळ्या सगळंच. गोष्टी बोलतो आम्ही. म्हणजे मला तर असं वाटतं ना की ह्या सिरियल मध्ये मी आल्यानंतर मला अनेक गोष्टी मेकअपच्या कळल्या जुईमुळे. ओके. की चेहऱ्याला हो मग काय बाई. आम्ही म्हणजे स्किन बद्दल बोलतो, आम्ही डर्मॅट्स बद्दल बोलतो, आम्ही हेअर बद्दल बोलतो. अरे मी अदरवाईज म्हणजे मला एकतर आळस आहेच, स्किन केअर वगैरे हे माझ्यासाठी हा. खूप नंतर आणलंय मी ते आयुष्यात. पण अदरवाईज म्हणजे मी डव साबण चेहऱ्याला लावणारी मुलगी. तर हिने मला सांगितलं, साबण नसतो तू चेहऱ्याला लावायचा, त्याच्यासाठी फेस वॉश असतो. अच्छा मग कुठला फेस वॉश वापरायचा? हा तो नाही, हा नाही, हा वापर, मग तो वापर. मग मेकअप मग तिने मला बऱ्याच गोष्टी मेकअपच्या तिच्या बघून मग मी शिकले की अच्छा अच्छा हे असं असतं का तसं. मग मी सेटवरचा असा एक कटिंग ब्रश असतो. हा. तर तो ब्रश मी वापरायचे कारण माझ्याकडे नव्हता तो ब्रश आणि तो घ्यायलाही मला असं लाईक काय एवढंसं कधीतरी लावणार त्याच्यासाठी घ्या. तर मग तिने तो स्वतः विकत घेऊन मला दिला. बापरे. घे आणि हा लाव. अगं 10 लोक वापरतात तोच का वापरायचा म्हणून मी तिला दिला की पिऊ प्लीज त्या ब्रशवरती म्हटलं दया कर आता. हा वापर. पण तुमच्या दोघींनी म्हणजे तुम्ही दोघींनी टोपण एकमेकींचं जे काय ठेवलं तुम्ही हा करता मला असं वाटत नाही तू तिला जुई असं म्हणतेस असं मला वाटत नाही. तू तिला मी तिला जुया म्हणते हा. आणि ती मला पिऊ म्हणते. हम्म. तर ही मला पिऊ म्हटल्यापासून मला वाटतं Set अख्खा वर set set मला आहे. पिऊ म्हणतात. पेटेंट्स माझ्याकडे आहेत ऍक्च्युली पण आता सगळेच तिला पिऊ म्हणतात. हो. म्हणजे सगळे इन जनरल पिऊ पिऊ मला आवडतं की चल तेवढा हक्क असतो जेव्हा आपण मला वाटतं की टोपण नावाने काहीतरी हाक मारतो. मला आणि जुया इनर सर्कल मधलीच लोक हाक मारतात. ओके. सो त्यामुळे मलाही inner छान circle वाटतं. मध्ये. हा येस येस. बरं मी आता हा प्रश्न याच्यासाठी विचारला की कुठल्या गोष्टींविषयी चर्चा होते. तुम्ही दोघे जनरेशन गॅप जरी असलं तरी मी बऱ्याच वेळेला इंटरव्ह्यू मध्ये बघितलंय बऱ्याच वेळा इंटरव्ह्यू मध्ये ऐकलंय असं की तुम्ही एकमेकींना लग्नाचेही सल्ले देतात Oh my God. आणि अरे बाई, मी तर हिच्या नाही आता तू काय सल्ला देतेस तेही सांग. आता हे बघ आता बघ ती मी काय बोलते. हा. जेन्युअनली आता हे 4थं वर्ष आहे यार. मी 3-3.5 वर्ष हिच्या मागे लागले आता कर लग्न आता कर लग्न. हो. तर ती ऐकतच नाही. तर मला असं वाटतं की आता थोडक्यासाठी कशाला करतेस लग्न. आता झालंच आहे तुझं वय आता काय. झालंय तुझं आता कशाला करतेस. हा, म्हणजे आता दिले मी तिला 4 वर्ष. तिच्या आई वडिलांनी कितीतरी वर्ष दिली. आता मला वाटतं अजून 1-2 महिन्यात तेही म्हणतील आता जरासाठी कशाला करते लग्न. जातेस अशी झालंच आहे आता वय. प्रियांका. ते असं बोलतात मलाही लहान मुलं. पण तूही तिला सल्ला देत असशील की आता तर तीही त्या एज मध्ये नाही, आहे मी ती. तिला त्या एज मध्ये असली तरी हेच सांगते की आधी छान सगळं स्वतःला एस्टॅब्लिश करायचं आणि स्वतःचं म्हणजे घर पैसा किंवा या सगळ्या गोष्टी छान काम हे सगळं झालं हं. की व्यवस्थित सगळं कर. मी त्या मताची आहे की इवन इफ तिला कोणी लाईफमध्ये पार्टनर असेल किंवा कोणी मित्र असेल तरी मी हेच म्हणेन की सपोर्ट करण्याच्या दृष्टीने फायनान्शियली पहिले रेडी राहायला लागतं आपल्याला कारण आपण ह्या फील्डमध्ये आहोत. बरोबर. त्यामुळे तसं स्वतःला रेडी करायचं हं. आणि बाकी सगळ्या गोष्टी होत जातात. आणि मग एक सल्ला जुई मला देते की माझा आदर्श धरून नकोस. मला ना त्या- त्यातली वाक्य बोलायची नसतात. तर मला त्या गोष्टी थोड्याशा सिमिलर वाटतात. म्हणजे आता ऑनस्क्रीन आणि ऑफस्क्रीन आहे तुमच्या. ऑनस्क्रीन अशा आहेत की आत्ता बघ म्हणजे तुम्ही एकमेकांच्या अगदी ऑपोजिट असलात तरी आता जेलमध्ये एकत्र आला आहात. तुम्ही प्रेग्नंट एकत्र आहात. ह्या दोन गोष्टी झाल्या. रिअल लाईफमध्ये तुमची दोघींचीही लग्न व्हायची आहेत. तुम्ही दोघींनी स्वतः घरं घेतलेली आहेत. सो ह्या खूप गोष्टी अशा कनेक्टेड म्हणजे ऑनस्क्रीनही आणि ऑफस्क्रीनही. ह्या 2 गोष्टींकडे तुम्ही कसं बघता? कारण तुमची ती स्वप्नही पूर्ण होतात रिअल लाईफमधली. म्हणजे घर घेणं असू दे ती दोघींनी म्हणजे तू पुण्यातही आत्ता नवीन घर घेतलं जुई.
तीही गोष्ट आणि आपलं लाईफ पार्टनर आपण फायनान्शियली स्टेबल व्हावं ही दोघींची विचारसरणी, ह्या बाबतीतही दोघी सेम आहात. तर आणखीन पुढची अशी कुठली स्वप्न आहेत जी दोघी कदाचित मिळून एकत्र बघतायत किंवा एकमेकींच्या स्वप्नांसाठी तुम्ही प्रयत्न करताय? मला तिच्याबरोबर नाटकात काम करायचंय. ओके. आणि कारण ती म्हणजे काय, मला नाटकात एकूण काम करायचं आणि मला तिच्याबरोबर करायला ह्यासाठी आवडेल कारण ती कशी ॲक्टर आहे मला माहिती आहे. सो मला आणि समोरची व्यक्ती पण तितकी सिन्सिअर असेल ना तर मला खरंच आपल्या एफर्ट्सनं कमी होतं बरोबर. असं मला वाटतं. आणि आमच्या सीनमध्ये नेहमी मला ते जाणवलं की आपलं रक्त कमी वाटतं. समोरची व्यक्ती पण जर का तितकी समोरची व्यक्ती पण तितकी इन असेल त्या सीन, प्रामाणिक असेल तर पाठांतर म्हण किंवा काहीही म्हण सगळं, तर त्यामुळे त्या बाबतीत ते काम करायला आवडेल. आणि त्याचबरोबर मी लास्ट टाइम पण म्हणालेले होते की तिला सूट होतील असे छान छान कॅरेक्टर्समध्ये मला तिला बघायला नक्की आवडेल. आणि मग त्यासाठी काही मदत लागली तर मी नक्कीच करीन. पण आणि मी जसा स्ट्रगल खूप केलाय ना तसा तिला करायला लागू नये असंही वाटेल मला, की जर एखादी सिन्सिअरली काम करते तर तिला त्या गोष्टी तशा मिळत जाव्यात असं वाटतं. तुला काय वाटतं ह्याच्याबद्दल? कुठली स्वप्नासाठी तू तिला कदाचित मदत करू शकशील असं वाटतं? आता स्वप्न म्हटलं ना तर मला वाटतं की जुईने ह्या वयात जेन्युइनली म्हणजे ह्या वयात खूप अचीव्ह केलं. ती खूप वर्ष म्हणजे मी तिचं आता इतक्या सगळे गोष्टी ऐकल्या आहेत की तिने कसा प्रवास केला आहे कर्जतपासून ते पार म्हणजे मड म्हणजे सुरुवातीच्या दिवसांमध्ये. मग ती ठाण्यात शिफ्ट झाली, मग ठाण्यातली घरं, मग त्यासाठी तिने घेतलेले कष्ट, मग घेतलेली पहिली गाडी, मग त्याच्यानंतर ही गाडी. म्हणजे ह्या सगळं पाहिल्यानंतर मला आत्ता ना तिच्या आयुष्यात आहे ना तिला मिळत जाणारच आहे कारण ती प्रामाणिक आहे आणि प्रामाणिक माणसाला नेहमी मिळतं. म्हणजे 100% मिळतं. देव कधीच अडवून नाही धरणार आणि ती ब्लेस्ड आहे त्यामुळे तिला मिळणार 100%. पण मला एक मैत्रीण म्हणून मी तिला पर्सनली पण हा सल्ला देते की आता स्वतःचं आयुष्य जग आणि मजा कर. कारण मला असं वाटतं ना की तिने ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी इतके कष्ट घेतले आहेत ना की कधी कधी तिने कमवलेल्या गोष्टींचा स्वतः उपभोग पण थोडा कमी घेतलाय किंवा तो कम्फर्ट तिने अनुभवलेला नाही असं मला वाटतं. सो मला असं वाटतं ना की आता तिने स्वतःच्या पीसकडे आणि स्वतःच्या शांततेकडे लक्ष द्यावं तर तो तिच्यासाठी जास्त सक्सेस असेल असं मला वाटतं. कारण कामाचा सक्सेस तिने ऑलरेडी ते शिखर गाठलं. बरोबर. म्हणजे पुढचं पाऊल असू देत किंवा ही मालिका असू देत दोन्ही स्ट्रॉंगली नंबर 1 सिरियल्स ती लीड असतानाच्या झालेल्या आहेत. म्हणजे शी हॅज प्रूव्ड हरसेल्फ. म्हणजे तिला आत्ता काही वेगळं सिद्ध करायचं नाहीये आणि ती लिखाणही करतेय जे तिला आवडतं. हे मी पर्सनली बघितलंय. म्हणजे जसं तिला अभिनय करायला आवडतो तसंच तिला लिखाणही आवडतं. सो मला असं वाटतं ना की आता तिला हवी ती कामं तिच्या कम्फर्टनुसार तिच्या तब्येतीनुसार करता यावी अशी माझी इच्छा आहे आणि तिला तिच्या पैशाचं खूप एन्जॉय करता यावं. येस ना, किंवा हिने एक्सपिरियन्स वाईज तिने काय करू नये किंवा ह्या वयापर्यंत ती कशी पोहोचली आहे हिने एक्सपिरियन्स वाईज सल्ला दिला आणि हिने तिचे कष्ट बघून जे काय आहेत की तिने पुढे काय करावं हा एक सल्ला दिला. फ्रेंडशिप डे निमित्त खरं तर आज तुम्ही मला भेटलात. तुमच्या दोघींची मैत्री सगळ्यांना माहितीच आहे पण काहीतरी नवीन किस्से मला थोडक्यात तुम्हाला सांगायला मिळाले. सो जाता जाता फ्रेंडशिप डे निमित्त तुम्हाला काही सांगायचं असेल तर आणि एकमेकींना काहीतरी छोटी टिप किंवा थँक्स म्हणायचं असेल किंवा कुठल्याही गोष्टीत व्यक्त व्हायचं असेल तर फक्त जाता जाता कसं व्हाल? व्यक्त होताना हेच म्हणेन की थँक्यू पिऊ फॉर बिईंग देअर आणि अशीच नेहमी राहा. आणि हो मी लग्न करणार आहे तेव्हा तुला 4 दिवस आधी यायचं आहे माझ्या घरी राहायला. आधी सांगते ब्लाऊज शिवायला टाकायचं आहे. अगं देत नाहीत लवकर टेलर, थोडा आधी सांग. आणि बाकी काय नाही, मी तिच्यासाठी चांगलंच विश करीन नेहमी की खूप मोठी हो आणि भरपूर तुझं घर अवॉर्ड्सनी भरू दे, भरपूर मिळू देत. आणि ही 3.5 वर्ष ठरलं तर मगची माझ्यासाठी सुखकर करण्याचा एक खूप मोठा भाग जुईला जातो. सो हे मला इथे कम्फर्ट दिल्याबद्दल आणि माझ्यासाठी एक वेगळं घर तयार केल्याबद्दल थँक्यू. थँक्यू सो मच तुम्हा दोघींनाही मला वेळात वेळ काढून हा छान इंटरव्ह्यू दिलात आणि तुमची फ्रेंडशिप अशीच टिकून राहू देत. तुमची सगळी स्वप्न एकत्र जी बघितली आहेत तीही पूर्ण होऊ देत आणि खूप यश मिळू दे. थँक्यू सो मच पुन्हा एकदा आणि खूप खूप धन्यवाद. थँक्यू. सगळ्यांना हॅपी फ्रेंडशिप डे. हॅपी फ्रेंडशिप डे.